नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी चुकूनही करू नका या 5 चुका. महिलांनी पाळा हे नेम, तरच पूजेचे फळ त्यांना मिळेल. वटसावित्री हे व्रत महिलांसाठी अतिशय विशेष महत्त्वाचे आहे. वटसावित्री व्रत करणाऱ्या महिलांना विवाहित आनंद मिळतो अशी धार्मिक श्रद्धा देखील आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच वटसावित्रीचे व्रत करणार असाल तर तुम्ही नक्कीच या नियमांचे पालन करायचे आहे. तर ते नेम आपल्याला कोणते आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहामध्ये साजरा केला जातो. नवविवाहित स्त्रियांचा आणि लग्न झालेल्या महिलांना वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत आणि पूजा करतात. धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजा केल्यामुळे तुमचं विवाहिक जीवन सुधारण्यास मदत होते. वटसावित्री व्रत हा हिंदू धर्मात अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी विधीनुसार हे व्रत पाळतात. वटसावित्रीची पूजा भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे. वटसावित्री व्रत करणाऱ्या महिलांना शाश्वत विवाहित आनंद मिळतो अशी धार्मिक श्रद्धा देखील आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच वटसावित्री व्रत करणार असाल तर तुम्ही नियमांचे विशेष पालन करणे आवश्यक आहे. तर तुम्ही पहिल्यांदाच वटपौर्णिमेचा पूजा करणार असाल, तुम्ही या काही महत्त्वाचे नेम जे आहे तर ते नेम तुम्ही पाळलेच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला उपवासाचे पूर्ण फायदे मिळतात. वटपौर्णिमे व्रताच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ते बघूया. तर या दिवशी आपल्याला म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. लाल किंवा पिवळे कपडे आपल्याला परिधान करायचे आहे. तुम्ही चुकूनही काळे किंवा पांढरे, निळ्या रंगाचे, गर्द रंगाचे कपडे चुकूनही परिधान करू नका. तर आपल्याला या दिवशी उपवास करायचा आहे. त्यानंतर वटवृक्षाची आपल्याला पूजा करायची आहे. जो मुहूर्त दिलेला असतो त्या मुहूर्तावर आपण जाऊन पूजा करायची आहे. त्यांच्या मुळाशी पाणी अर्पण करायचं आहे. झाडाची भोवती कच्चं दूध किंवा कलवा आपल्याला गुंडाळायचा आहे. त्यानंतर वडाच्या झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घालायची आहे. वटसावित्रीचे पूजेदरम्यान त्यांची व्रतकथा म्हणा किंवा आरती करा. मूग आपल्याला या दिवशी भिजलेले चणा डाळ आणि गूळ आपल्याला नैवेद्य म्हणून आपल्याला अर्पण करायचं आहे. नैवेद्य वगैरे अर्पण झाल्यानंतर आपल्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि आपल्याला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवैक आपल्या सुखी विवाहित जीवनासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. या व्रतामध्ये सावित्रीने आपल्या पतीला यमदेवतेने परत आणण्यासाठी हा व्रत केला होता. आपण ती कथा देखील वाचायची आहे, ज्यामुळे वटवृक्षाची पूजा केली जाते आणि पतीच्या कल्याणासाठी प्रार्थना ही केली जाते. अखंड सौभाग्य आणि सुखी विवाहित जीवन होऊ दे यासाठी स्त्रिया हे वटसावित्रीचे व्रत करत असतात. तर आपल्याला पूजा हे करायची आहे. त्यानंतर आपल्याला वटसावित्रीच्या दिवशी काय करायचे आहे आणि काय करू नये हे आपण बघूया. स्नान आणि स्वच्छ आपल्याला स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यायचे आहे. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ आणि पारंपरिक कपडे आपल्याला परिधान करायचे आहे. वटवृक्षाला पाणी, फुले, फळे, दिवे आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे. वटवृक्षाला किमान 7 वेळा प्रदक्षिणा आपल्याला घालायची आहे. सावित्री आणि सत्यवानाची कथा देखील आपल्याला ऐकायची आहे आणि वाचायची आहे. दिवसभर उपवास करायचा आहे किंवा काही सात्विक पदार्थांचं आपल्याला अन्न हे खायचं आहे. तर आपल्याला या दिवशी कोणते नेम पाळायचे आहे तर आपल्याला या दिवशी बघा काळे किंवा पांढरे कपडे हे परिधान करायचे नाही. त्याचप्रमाणे आपल्याला घरामध्ये शांतता ही ठेवायची आहे. पतीशी वादविवाद घालायचे नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला काचेच्या बांगड्या या दिवशी परिधान करायच्या आहे. प्लास्टिक, मेटल किंवा आपल्या ज्या कोणत्याही इतर बांगड्या आपण वापरत असतो त्या न घालता हिरव्या किंवा लाल बांगड्या आपल्याला काचेच्या बांगड्या परिधान करायच्या आहे. गर्भवती स्त्रियांनी चुकूनही आपल्याला बघा वटसावित्रीच्या दिवशी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारायच्या नाही. शक्य असेल तरच तुम्हाला हा उपवास करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला घरातील कोणत्याही व्यक्तीला अपशब्द हे बोलायचे नाही. तुम्ही ही काळजी घ्यायची आहे. आणि वटसावित्रीच्या दिवशी आपल्याला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करायची आहे. आपल्याला या दिवशी कोणतेही अपशब्द तोंडामध्ये आणायचे नाही. आपल्याला हे नेम आवर्जून पाळायचे आहे. तर आपल्याला पांढरा रंग, काळा रंग, निळा रंग हे वस्त्र परिधान करायचे नाही. किंवा आपल्याला या दिवशी बघा आपल्याला लाल किंवा हिरवा, ऑरेंज कलर किंवा आपल्याला कोणताही जो शुभ कलर आहे त्याची साडी परिधान करायची आहे. मेहंदी, बिंदी आपल्याला काढायची आहे.
खोटे आपल्याला बोलायचे नाही, कुणाचाही अपमान आपल्याला करायचा नाही, मनात कोणतेही नकारात्मक विचार देखील येऊन द्यायचे नाही. दिवसभर शारीरिक आणि मानसिक शुद्धता आपल्याला ठेवायची आहे. पूजा केल्याशिवाय आपल्याला उपवास देखील सोडायचा नाही. तसेच वट सावित्रीच्या व्रताच्या दिवशी तामसिक पदार्थ देखील आपल्याला खायचे नाही, ह्याचं देखील आपल्याला पालन करायचं आहे. वटपौर्णिमेचे व्रत करणाऱ्या महिलांनी लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे. हे शुभ रंग मानले जातात, त्यामुळे तुम्ही हेच वस्त्र परिधान करायचे आहे. पूजा संपल्यानंतर लोक सुखी विवाहिक जीवनासाठी देवी सावित्री आणि वडाच्या झाडाचे आशीर्वाद घेतात. तसेच पूजा करताना तुम्ही वट सावित्रीची व्रत कथा देखील वाचू शकतात आणि सत्यवानाची कथा देखील ऐकू शकतात. तर असे हे उपाय काही ज्या गोष्टी आहे, 5 गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे, तर ते आपल्याला पाळायचे आहे. या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली नंतर पूजेदरम्यान आपल्याला धागा हा वडाच्या झाडाभोवती 7 वेळा गुंडाळायचा आहे. तो धागा झाडाभोवती 7 वेळा जातो आणि भिजलेली हरभरा डाळीचा नैवेद्य हा दाखवला जातो आणि हा उपवास आपल्याला सोडायचा असतो. तर आपल्याला पूजेदरम्यान कोणतेही अपशब्द कुणाला बोलायचे नाही, ह्याचं देखील आपल्याला नेम पाळायचा आहे. वटसावित्रीच्या व्रताच्या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी त्यांच्या मेकअपमध्ये किंवा कपड्यामध्ये काळा, निळा आणि पांढऱ्या रंगाचा वापर चुकूनही करू नका. आणि त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रियांनी बघा वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची नाही आणि त्याचप्रमाणे अपशब्द कुणाला बोलायचे नाही, याचं देखील पालन आपल्याला करायचं आहे. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा आणि आपल्याला ह्या 5 चुका चुकूनही करायच्या नाही. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.